दावनगेरे साउथ बाय इलेक्शन से एक बड़ी सियासी हलचल। सादिक पहलवान ने अचानक चुनाव से पीछे हटने का फैसला लिया है, लेकिन इसके पीछे असल वजह क्या है? कांग्रेस से मुस्लिम्स को टिकट ना मिलने पर पार्टी के रेबल लीडर सादिक पहलवान ने इंडिपेंडेंट कैंडिडेट के तौर पर नॉमिनेशन फाइल किया था। उनकी एंट्री ने इलेक्शन को काफी इंटरेस्टिंग बना दिया था, खासकर माइनॉरिटी वोट बैंक को लेकर। लेकिन आज एक अहम डेवलपमेंट सामने आई। सादिक पहलवान ने अपने सपोर्टर्स के साथ चीफ मिनिस्टर सिद्धारमैया, डेप्यूटी सीएम डीके शिवकुमार और कांग्रेस के सीनियर लीडर्स से मुलाकात की। इस मुलाकात के बाद सादिक पहलवान ने इलेक्शन रेस से अपना नाम वापस ले लिया। ये फैसला बिल्कुल क्रूशियल वक्त पर आया है, जिससे सियासी माहौल और भी गर्म हो गया है और वोट इक्वेशन बदलने के आसार नजर आ रहे हैं। पहले ये बाय इलेक्शन काफी कॉम्प्लेक्स हो गया था, क्योंकि माइनॉरिटी वोट स्प्लिट होने का खतरा था और कई मुस्लिम कैंडिडेट्स भी मैदान में थे। अब लीडर्स का कहना है कि सादिक पहलवान का पीछे हटना उनके ऑफिशियल कैंडिडेट समद शमनूर के लिए एक बड़ा बूस्ट साबित होगा और वोट डिवीजन का खतरा काफी हद तक कम हो जाएगा। अब सबसे बड़ा सवाल ये है, क्या दावनगेरे साउथ के मुस्लिम वोटर्स इस फैसले के बाद कांग्रेस को सपोर्ट करेंगे या फिर एसडीपीआई या दूसरे कैंडिडेट्स की तरफ रुझान रहेगा? आप अपनी राय कमेंट में जरूर बताएं और सादिक पहलवान ने प्रेस मीट में क्या कहा जानने के लिए वीडियो एंड तक जरूर देखें। ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಡಳಿತ ಮಾಡ್ಕೊಂತ ಬಂದಿದೆ. ನಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ವಿಷಯ. ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಲ್ಲಿ ಹೊಡೆದು ಬಂದ್ರೆ ಹಿರಿಯರು ಯಾರು ಒಬ್ರು ಸಂಜಾಯಿಸ್ತಾರೆ. ಹೊಡೆದು ಬಂದದ್ದು ನಮ್ಮನ್ನ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಮನೆಯವರು ಕುಟುಂಬದವರು ನನಗೆ ಕರೆದು ಸಂಜಾಯಿಸಿ ನಾನು ಪುನಃ ಮನೆಗೆ ಮತ್ತೆ ಮರಳು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಖಂಡಿತವಾಗೂ ನಮ್ಮ ಎಸ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಅವರು, ಸರ್ಪ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಅವರು, ಶಾಮನೂರು ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ನಿಧನ ಆದ ನಂತರ ಅವರ ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಗುರುಗಳು, ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹಿರೇಶಿವರ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಅವರ ಕೊಡುಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಹಳ ಇದೆ. ಅವರ ಅನುಕಂಪ ಊರು ದೃಷ್ಟಿಲೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು ಆಗಬೇಕು, ಜನಗಳು ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಕನಸು. ಆದ್ರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಎಸ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮಗನಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಖಂಡಿತವಾಗೂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಆಯ್ದ ವರ್ಗದ ಜನ, ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಜನ ಅವರಿಗೆ ಭುಜ ಹಚ್ಚಿ ಅಂತರ ಮತದಿಂದ 9ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಮತ ನೀಡಿ ನಾವು ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಅವರಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. We'll take questions later. You can say. ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಾನೇ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನವನೇ ನೀನು ಅಲ್ವಾ? ನಾನು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಪೂರ್ಣ ಯಾವ ತರ ನಾನು ಸ್ಪರ್ಧೆಯಿಂದ ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಪಕ್ಷ ಬಂಡಾಯ ಪಕ್ಷದಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆಯಿಂದ ನಾನು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ನಾನು ಭುಜ ಹಚ್ಚಿ ಗೆಲ್ಲಿಸಿ ನಾನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟ.